नमस्कार, मी अश्विनी सपकाळ या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। श्रावण महिन्याला सुरुवात झाली आहे, तर म्हटलं गोडाधोडाच्या जेवणाने सुरुवात करूया। शेवयांची खीर बनवून घेतली, छान अशी विदाऊट कांदा लसूण अशी मेथीची भाजी बनवली, चपात्याही करून घेतल्या, छान असे कुरकुरीत तांदळाचे पापडही तळून घेतले, सोबतीलाच काकडी बारीक अशी गोल चिरून घेतली, छान असा मऊ भात आणि त्याच्यावरती बिना फोडणीचं वरण तयार केलं। छान असं मऊ पातळ असं वरण तयार केलं। कशी वाटते माझी थाळी? असा हा सात्विक भोजनाचा नैवेद्य देवाला दाखवून घेतला। सुरुवात होते स्वयंपाकघरात अन्नपूर्णा मातेच्या नामस्मरणाने। अन्नपूर्णा मातेचा श्लोक म्हणून मी सुरुवात केली, दिवा लावून घेतला, उदबत्तीने ओवाळून घेतलं आणि पूर्वतयारी करून घेतली। कुकर लावला, भातही लावून घेतला, टोपात भात शिजत घातला, मध्ये खिरीसाठी दूध गरम करत ठेवला। मेथीची भाजी पावसाळ्यामध्ये खूप माती असते म्हणून धुवून पाण्यामध्ये भिजत ठेवली, जेणेकरून जी काही माती असेल ती तळाला बसेल। भात होत आला तोपर्यंत खिरीची सर्व पूर्वतयारी हाताशी करून घेतली। तवा ठेवला, तव्यामध्ये तूप गरम करून घेतला, तुपात रवा भाजून घेतला, त्याच्यातच शेवयाही टाकून घेतल्या, शेवया परतून घेतल्या आणि त्याच्यातच बदामाचे कापही टाकून घेतले। सर्व साहित्य हाताशी असलं की स्वयंपाक करायला वेळ जास्त लागत नाही। झटपट असं सगळं साहित्य जवळ असलं की स्वयंपाक पूर्ण होतो आणि कामाचा ताणही येत नाही। छान असं सगळं भाजून घेतलं आणि गरम अशा दुधामध्ये टाकून घेतला। एकसारखी खीर ढवळून घेतली आणि त्याच्यातच साखर घालून घेतली। सुकं खोबरं घेतलेलं ते याच्यातच गरम करून घेतलं आणि खिरीमध्ये टाकून घेतला। छान अशी मस्त गोडसर अशी खीर तयार